आपण हे समजून घेणार. हे काय बघा रोपट आहे. जसं आपल्याला कोणते अवयव पाहिले आपण पटपट, हात पाय डोळे कान नाक आहेत की नाही आपले अवयव, तसं झाडांना पण अवयव आहे. मग आता आपण प्रत्यक्ष झाड कोणत्या झाडाचे अवयव जाऊन पाहिले? पेरूच्या झाडाचे. पेरूचं झाड बघितले सगळ्यांनी. बघा हे आहे बघा, हे काय आहेत सगळे? हे मुळं काय करतात, जमिनीमध्ये मातीत खोलवर जातात. मातीत खोलवर गेल्यानंतर त्यातल्या ज्या मातीमधले पाणी शोषून घेतात. आपण पाणी घालतो की नाही, हे झाड कशासाठी घालतो आपण पाणी? झाडांना उगावं, मोठं व्हावं. मग ही मुळं काय करतात, त्या पाण्याच्या शोधात जमिनीमध्ये जातात, खोलवर जातात. ते पाणी शोषून घेतात, यावर झाडाला देतात. ते झाडाला कशामधून देतात बघा? खोडामधून. म्हणून वनस्पतीचा दुसरा अवयव आहे खोड. खोडानंतर या पूर्ण वनस्पतीला पाणी देण्याचं काम मूळ करतं. मग ते पानं कशी झाली? त्या पाण्यामुळे हिरवी झाली. बरोबर आहे, आपण पाहिलं ही हिरवी पानं आहे. आता या पानानंतर आपण कोणता अवयव पाहिला? फूल पाहिलं. आता बघा हे आहे गुलाबाचं फूल. तुम्ही मला रोज आणता की नाही? बघा या फुलाचे पण अवयव आहेत. या फुलाचे अवयव काय आहेत बरं? याला म्हणायचं देठ. काय म्हणायचं? देठ. आणि या आहेत फुलांच्या पाकळ्या. हे झालं फुलाचा अवयव. आता काय बघा, हे काय घेतलंय मी? पान घेतलंय. या पानाला हा आहे देठ. काय हा? पानाचे पण अवयव आहेत बरं का. हे देठ. देठानंतर बघा ह्या शिरा दिसतात का मध्ये? बघा जवळ आला तर दिसतील. हे बघा हे शिरा, या शिरा आहेत. छान बघा. आणि या आहेत कडा, ह्या बाजूच्या पानाच्या कडा. पानाचे अवयव कोणकोणते मग? देठ, शिरा आणि कडा. आणि या फुलाचे अवयव कोणते मग? देठ आणि पाकळी. आलं लक्षात? हे आपल्याला समजून घेतलं की आपल्याला परिसरामधील वनस्पतींची, फुलांची, फळांची सगळी माहिती कळते. छान.